ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 24. विदर्भाच्या वंशाचे वर्णन. शुक म्हणाला, राजा, विदर्भाला भोज्या नावाच्या पत्नीपासून कुश, कृथ आणि रोमपाद असे 3 पुत्र झाले. विदर्भ वंशात रोमपाद हा कुलदीपक होता. रोमपादाचा पुत्र बभ्रू, बभ्रूचा कृती, कृतीचा उशिक आणि उशिकाचा चेदी. राजन, या चेदीच्या वंशातच शिशुपाल इत्यादी झाले. क्रथाचा पुत्र झाला कुंती, कुंतीचा दृष्टी, दृष्टीचा निवृत्ती, निवृत्तीचा दाशार्य आणि दशार्याचा व्योम, व्योमाचा जिमूत, जिमूताचा विकृती, विकृतीचा भीमरथ, भीमरथाचा नवरथ आणि नवरथाला दशरथ झाला. दशरथापासून शकुनी, शकुनीपासून करंभी, करंभीपासून देवरात, देवरातापासून देवक्षत्र, देवक्षत्रापासून मधु, मधूपासून कुरुवश आणि कुरुवशापासून अनु झाला. अनुपासून पुरुहोत्र, पुरुहोत्रापासून आयु आणि आयुपासून सात्वताचा जन्म झाला. परीक्षिता, सात्वताला भजमान, भजी, दिव्य, वृष्णी, देवाव्रत, अंधक आणि महाभोज असे 7 पुत्र झाले. भजमानाच्या 2 पत्न्या होत्या. एकीपासून निमलोची, किंकिन आणि दृष्टी असे 3 पुत्र झाले. दुसऱ्या पत्नीपासून सुद्धा शताजित, सहस्राजित आणि अयुताजित असे 3 पुत्र झाले. देवाव्रधाच्या पुत्राचे नाव बभ्रू होते. देवाव्रध आणि बभ्रू यांच्या संबंधी असे म्हटले जाते की आम्ही लांबून जसे ऐकले होते तसेच आता जवळून पाहत आहोत. बभ्रू हा मनुष्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि देवाव्रध देवांच्या समान आहे, कारण बभ्रू आणि देवाव्रधाकडून उपदेश घेऊन 14,065 माणसांनी परमपद प्राप्त करून घेतले आहे. सात्वताच्या पुत्रामध्ये महाभोज सुद्धा मोठा धर्मात्मा होता. त्याच्याच वंशात भोजवंशी यादव झाले. परीक्षिता, वृष्णीचे सुमित्र आणि युधाजित असे 2 पुत्र झाले. युधाजिताचे शिनी आणि अनमित्र असे 2 पुत्र होते. अनमित्रापासून निम्न झाला. निम्नाचे सत्राजित आणि प्रसेन नावाचे पुत्र होते. अनमित्राचा शिनी नावाचा पुत्र होता. शिनीपासूनच सत्यकाचा जन्म झाला. याच सत्यकाचा युयुधान नावाचा पुत्र होता. तो सात्यकी नावाने प्रसिद्ध झाला. सात्यकीचा जय, जयाचा कुनी आणि कुनीचा पुत्र युगंधर झाला. अनमित्राच्या 3ऱ्या पुत्राचे नाव वृष्णी होते. वृष्णीचे श्वफल्क आणि चित्ररथ हे 2 पुत्र होते. श्वफल्काच्या पत्नीचे नाव गांधिनी होते. त्यापैकी सर्वात ज्येष्ठ अक्रूर, याच्या व्यतिरिक्त आसंग, सारमेय, मृदूर, मृदुविद, गिरी, धर्मवृद्ध, सुकर्मा, क्षत्रोपेक्ष, आर्यमर्दन, शत्रुघ्न, गंधमादन आणि प्रतिबाहू असे 12 पुत्र झाले. त्यांना सुचिरा नावाची एक बहीण सुद्धा होती. अक्रूराचे देववान आणि उपदेव असे 2 पुत्र होते. श्वफल्काचा भाऊ चित्ररथ, याला पृथू, विदुरथ इत्यादी पुष्कळ पुत्र झाले. ते वृष्णी वंशी होते. सात्वताचा पुत्र अंधक, याचे कुकुर, भजमान, शुची आणि कंबलबर्ही असे 4 पुत्र होते. त्यामध्ये कुकुराचा पुत्र वन्नी, वन्नीचा विलोमा, विलोमाचा कपोतरोमा आणि कपोतरोमाचा अनु होता. अनुचा मित्र तुंबुरू, अनुचा पुत्र अंधक, अंधकाचा दुंदुभी, दुंदुभीचा आरिध्यत, आरिध्यताचा पुनर्वसू आणि पुनर्वसूचा आहुक नावाचा 1 पुत्र आणि आहुकी नावाची 1 कन्या होती. आहुकाचे देवक आणि उग्रसेन असे 2 पुत्र होते. देवकाला देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन असे 4 पुत्र झाले. यांच्या धृतदेवा, शांतीदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवकी अशा 7 बहिणी होत्या. वसुदेवाने या सर्वांशी विवाह केला होता. उग्रसेनाचे कंस, सुनामा, न्योघ्रद, कंक, शंकू, सुहू, राष्ट्रपाल, सृष्टी आणि तुष्टिमान असे 9 पुत्र होते. आणि कंसा, कंसावती, कंका, शिरुभू आणि राष्ट्रपालिका अशा 5 कन्या होत्या. त्यांचा विवाह देवभाग इत्यादी वसुदेवांच्या लहान भावाशी झाला होता. विदुरथापासून शूर, शूरापासून भजमान, भजमानापासून शिनी, शिनीपासून स्वयंभोज आणि स्वयंभोजापासून रुधिक झाली. रुधिकाला देवबाहू, शतधन्वा आणि कृतवर्मा असे 3 पुत्र झाले. देवमेढाचा पुत्र शूर, याच्या पत्नीचे नाव मारीषा होते. शूराला तिच्यापासून वसुदेव, देवभाग, देवश्रवा, आनक, संजय, शामक, कंक, शमिक, वत्सक आणि व्रक असे 10 पुण्यवान पुत्र झाले. वसुदेवांच्या जन्माच्या वेळी देवतांचे नगारे आणि नौबती आपोआप वाजू लागल्या होत्या, म्हणून त्यांचे आनक दुंदुंबी असे नाव पडले. तेच भगवान श्रीकृष्णांचे वडील. वसुदेव इत्यादींच्या प्रथा श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतश्रवा आणि राजादी देवी अशा 5 बहिणी होत्या. वसुदेवाचे वडील शूरसेन यांचा कुंतीभोज नावाचा मित्र होता. कुंतीभोज निपुत्रिक होता, म्हणून शूरसेनाने
आपली प्रथा नावाची कन्या त्याला दत्तक दिली, म्हणून तिचे नाव कुंती. कुंतीने दुर्वास ऋषींना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून देवतांना बोलावण्याची विद्या मिळवली. एके दिवशी त्या विद्येच्या प्रभावाची परीक्षा घेण्यासाठी तिने पवित्र होऊन सूर्यमंत्राने सूर्याचे आवाहन केले. त्याचवेळी सूर्यदेव तिथे आले. त्यांना पाहून कुंतीचे हृदय आश्चर्याने भरून गेले. ती म्हणाली, भगवन, मला क्षमा करा. मी परीक्षा घेण्यासाठीच या विद्येचा प्रयोग केला होता. आता आपण परत जावे. सूर्यदेव म्हणाला, देवी, माझे दर्शन निष्फळ होऊ शकत नाही. म्हणून हे सुंदरी, आता माझ्यापासून तुला एक पुत्र होईल, पण तुझे कौमार्य नष्ट होणार नाही असे मी करीन. असे म्हणून तिच्या उदरात गर्भ स्थापन करून सूर्यदेव आकाशात निघून गेला. त्याच वेळी तिच्यापासून एक सूर्यासारखा तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला. कुंतीने लोकनिंदेच्या भीतीने जड अंतकरणाने त्या बालकाला नदीच्या प्रवाहात सोडली. तिचा विवाह तुझे पंजोबा पराक्रमी पांडू यांच्याशी झाला. श्रुतदेवेचा विवाह करुष देशाचा राजा वृद्ध शर्मा याच्याशी झाला. तिला दंतवक्त्र नावाचा मुलगा झाला. हाच पूर्वजन्मी सनकादी ऋषीच्या शापामुळे हिरण्याक्ष झाला होता. केकेय देशाचा राजा धृष्टकेतू याने श्रुतकीर्तीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला संतर्दन इत्यादी 5 कैकेयी राजकुमार झाले. राजादी देवीचा विवाह जयसेनाशी झाला. त्याला विंध्य आणि अनुमिंद असे 2 पुत्र झाले. ते दोघेही अवंती नगरीचे राजे झाले. चेदिराज दमघोष याने श्रुतश्रवेचे पाणीग्रहण केले. त्याचा पुत्र होता शिशुपाल. याचे वर्णन पूर्वीच केलेले आहे. देवभागाची पत्नी कंसा, हिच्यापासून त्याला चित्रकेतू आणि बृहद्बल असे 2 पुत्र झाले. देवश्रवाची पत्नी कंसवती, हिच्यापासून सुवीर आणि इशुमान नावाचे 2 पुत्र झाले. आनकाची पत्नी कांका, हिच्यापासून शत्रुजित आणि पुरुजित असे 2 पुत्र झाले. संजयाला पत्नी राष्ट्रपालीपासून वृष, दुर्मर्शन आणि अनेक पुत्र झाले. शामकाला शूरभूमी नावाच्या पत्नीपासून हरिकेश आणि हिरण्याक्ष नावाचे 2 पुत्र झाले. मिश्रकेशी अप्सरेपासून वत्सकला, व्रक इत्यादी पुष्कळ पुत्र झाले. व्रकाला दुर्वाक्षीपासून तक्ष, पुष्कर, शाल इत्यादी अनेक पुत्र झाले. शमिकाला सुदामिनीपासून सुमित्र, अर्जुनपाल इत्यादी अनेक पुत्र झाले. कंकाला कर्णिकेपासून ऋतधाम आणि जय असे 2 पुत्र झाले. वसुदेवांच्या पौरवी, रोहिणी, भद्र, मदिरा, रोचना, इला, देवकी इत्यादी पत्न्या होत्या. त्यात देवकी मुख्य होती. रोहिणीपासून वसुदेवांना बलराम, गद, सारण, दुर्मद, विपुल, ध्रुव, कृत इत्यादी पुत्र झाले होते. पौरवीपासून त्यांना भूत, सुभद्र, भद्रवाह, दुर्मद, भद्र इत्यादी 12 पुत्र झाले. मदिरेपासून नंद, उपनंद, क्रतक, शूर इत्यादी पुत्र झाले. कौसल्याला वंशाचा दिवा असा केशी नावाचा एकच पुत्र झाला होता. त्यांना रोचनेपासून हस्त, हेमांगद इत्यादी आणि इलेपासून उरुवल्क इत्यादी प्रधान यदुवंशी पुत्र झाले. परीक्षिता, धृतदेवेपासून वसुदेवांना विपृष्ठ नावाचा एकच पुत्र झाला आणि शांतीदेवेपासून श्रम आणि प्रतिश्रुत इत्यादी अनेक पुत्र झाले. उपदेवेचे पुत्र कल्पवर्ष इत्यादी 10 राजे झाले आणि श्रीदेवीचे वसु, हंस, सुवंश इत्यादी 6 पुत्र झाले. हे राजा, देवरक्षितेपासून गद इत्यादी 9 पुत्र झाले. धर्माने जसा 8 वसूंना जन्म दिला, तसा वसुदेवानी सहदेवेपासून पुरुविश्रुत इत्यादी 8 पुत्रांना जन्म दिला. वसुदेवांना देवकीपासून 8 पुत्र झाले. कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, ऋजू, संवर्धन, भद्र, शेषावतार, श्री बलराम आणि 8वा पुत्र म्हणजे स्वतः श्री भगवानच होते. तसेच तुझी आजी भाग्यशाली सुभद्रा ही सुद्धा वसुदेवांचीच कन्या होती. जगामध्ये जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि पापाची वृद्धी होते, तेव्हा तेव्हा सर्व शक्तिमान भगवान श्रीहरी अवतार ग्रहण करतात. परीक्षिता, भगवान सर्वांचे साक्षी असे आत्माच आहेत. त्यांच्या आत्मस्वरूपिणी योग मायेव्यतिरिक्त त्यांच्या जन्म किंवा कर्माचे दुसरे कोणतेही कारण नाही. त्यांच्या मायेचा विलासच जीवांचा जन्म, स्थिती आणि मृत्यूला कारण आहे आणि त्यांची कृपाच मायेचा निराश करून आत्मस्वरूप प्राप्त करून देणारी आहे. जेव्हा राजाच्या रूपातील असुर कित्येक अक्षोहिणी सेना एकत्र करून सर्व पृथ्वीला पीडा देण्यास सुरुवात करू लागली, तेव्हा पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी भगवान मधुसूदन बलरामासह अवतीर्ण झाली आणि त्यांनी मोठमोठ्या देवांना मनाने कल्पना सुद्धा करता येणार नाही अशी कार्य केली. त्याचबरोबर कलियुगात जन्म घेणाऱ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंतांनी आपल्या भक्तांचे दुःख, शोक आणि अज्ञान नाहीसे करणाऱ्या परम पवित्र यशाचा विस्तार केला. त्यांचे यश लोकांना पवित्र करणारे श्रेष्ठ तीर्थ आहे. संतांच्या कानांचे ते साक्षात अमृतच आहे. एकदा जरी कानांच्या उंजळीने त्याचे आचमन केले तरी कर्माच्या वासना समूळ नष्ट होतात.
भोज वृष्णी अंधक मधु शूरसेन दशार्ह कुरु संजय आणि पांडव नेहमी भगवंताच्या लीलांची आदरपूर्वक स्तुती करीत असत. त्यांनी आपल्या सर्वांग सुंदर शरीराने तसेच आपल्या प्रेमळ हास्य मधुर अंतकरण प्रसादपूर्ण वचन आणि पराक्रमपूर्ण लीलांच्या द्वारा सर्व भूलोकाला आनंद विभोर केले होते. सुंदर कानातील मकराकृती कुंडलांनी चमकणाऱ्या गालांनी शोभणारी आणि विलासपूर्ण हास्याने आनंदाला उधाण आणणारे त्यांचे मुखकमल कितीही पाहून स्त्री पुरुष तृप्त होत नसत. ते आनंदित तर होतच, परंतु पापण्यांच्या लवण्यावरही रागावत. भगवान मथुरेमध्ये वसुदेवांच्या घरी अवतीर्ण होऊन गोकुळामध्ये गेले. तेथील कार्य पूर्ण केले. नंतर अनेक शत्रूंचा संहार केला. अनेक स्त्रियांबरोबर विवाह करून हजारो पुत्रांना जन्म दिला आणि या जगामध्ये सद्धर्माची स्थापना करून स्वतःचे पूजन केले. त्यांनी कौरव आणि पांडव यांच्यात आपापसात उत्पन्न झालेल्या कलहातून पृथ्वीवरील पुष्कळसा भार हलका करण्यासाठी युद्धाची योजना केली. तसेच त्या युद्धामध्ये आपल्या नजरेनेच राजांच्या पुष्कळ सैन्याचा विध्वंस करून पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा डंका वाजवला. नंतर उद्धवाला आत्मतत्वाचा उपदेश करून ते परमधामाला निघून गेले. या ठिकाणी 24वा अध्याय समाप्त झाला आणि 9वा स्कंद ही समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पणमस्तु. ओम तत्सत.